ही लक्षवेधी का आली नाही, एक मिनिट मी सांगतोय सर, मला एक दटकेजी प्रश्न विचारा आपण. सर एक मिनिट मला ही लक्षवेधी का मांडावी लागली याचं पहिले तुम्हाला सांगतो. एक पत्र आलं सर, एक पत्र आलं 20 ऑक्टोबर 2025ला एक पत्र आलं. ते पत्र आलं धनंजय भागवतांच्या सहीचं. ते पत्र आहे मी श्री तुकाराम मुंडे भाप्रसे तत्कालीन महानगरपालिका आयुक्त नागपूर यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी नागपूर या पदावरील नियुक्ती शासनाने कार्योत्तर मान्यता देण्यात येत आहे, त्या अनुषंगाने कारवाई करावी. मुद्दा एवढाच आहे की माननीय सामंत साहेबांनी पत्र दिलं. हे प्रवीण परदेशींचा आदेश आहे. हा आदेश मी पटलावर ठेवतो तुमच्याकडे. या आदेशात प्रवीण परदेशींनी काय म्हटलं, या आदेशात संदीप जोशींनी विचारलेल्या सर्व प्रश्नांचे उत्तर प्रवीण परदेशींनी दिले आणि त्यात स्पष्ट म्हटलं की आम्ही असा कुठलाही आदेश तुकाराम मुंडेंना दिला नव्हता. मी हा कागद, हा आदेश पटलावर ठेवतो. नंबर 1. नंबर 2, माननीय संदीप जोशींनी माननीय मुख्यमंत्र्यांना, तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आणि तत्कालीन मुख्य सचिवांना एक पत्र लिहिलं होतं. त्याचंही उत्तर सर मी वाचून दाखवतो. याच्यात 3 प्रश्न विचारले होते की आपण सीओचा चार्ज दिला होता का? त्यांनी स्पष्ट सांगितलं दिला नाही. कुठल्याही चेकवर सही करण्याचा अधिकार दिला होता का? कुठलेही दिले नाही. आणि त्यांची ही नियुक्ती कायदेशीर आहे का? सचिवांनी सांगितलं कुठलेही कायदेशीर नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की जर, आणि माननीय सामंत साहेबांनी जे उत्तर दिलं त्यांनी कोट केलं तत्कालीन आयुक्त जे सध्या पुण्याचे पोलीस आयुक्त आहे अमितेश कुमार, त्यांनी एक संदर्भ दिला. अशा 2 तक्रारी आल्या होत्या आणि या तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई सुरू आहे. सर, कारवाई झाली तक्रार झाली 2020 मध्ये आणि आज आपण कार्योत्तर मंजुरी देतो 2025 मध्ये. याच्या मागे काहीतरी हेतू आहे का? मग जर FIR झाला 2020 मध्ये आणि 2025 मध्ये, माझं सर अनेकांनी भाषणं दिली आहेत. भास्करराव, आपण फार सिनियर सदस्य आहे, माझी विनंती आहे की भाषण नाही द्यायचं आम्हाला बिलकुल नाही द्यायचं भाषण. अरे बसून आपसात बोलू नका माझ्याकडून. माननीय अध्यक्ष महोदय, आमचं स्पष्ट म्हणणं आहे हे पत्र आत्ता काढण्याची काय गरज होती? नंबर 1. नंबर 2, EOW आणि पोलिसांनी जी कारवाई केली आहे त्याचा रिपोर्ट जर माननीय मंत्री महोदयांकडे असेल तर तो त्यांनी माननीय अध्यक्षांकडे द्यावा किंवा तो जाहीर करावा. नंबर 3, पटलावर ठेवावा. नंबर 3, ज्या 2 महिला अधिकाऱ्यांनी तक्रार केली होती त्या बाबतीत केंद्रीय महिला आयोगाकडे अजूनही कारवाई सुरू आहे. आमची एवढीच विनंती आहे की हे जे पत्र काढलं या सगळ्या पत्रांवर जोपर्यंत सगळ्या वेगवेगळ्या एजन्सींचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत हे पत्र काढण्याची गरज काय होती? हे पत्र आपण तात्काळ रद्द करणार आहोत का? नंबर 1. आणि नंबर 2, माननीय ज्येष्ठ सदस्य कृष्णा खोपडे यांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि मुख्य पोलीस DIG असतील त्यांच्या मार्फत अशा प्रकरणांची, अशा भाप्रसे अधिकाऱ्यांची आपण चौकशी करणार आहोत का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मी दोन्ही प्रश्नाची खरं तर उत्तरं दिलेली आहेत की या संदर्भामध्ये जो महिला भगिनींच्या बाबतीतला एक प्रसंग आहे, जे खोपडे साहेबांनी इथे सांगितलं, सन्माननीय सदस्यांनी इथे सांगितलं, त्याची चौकशी सुरू आहे. मी स्वतःच सांगितलं ती चौकशी 1 महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि त्याच्यामध्ये जी काही तरतूद असेल, जे काही नमूद केलेले असेल त्याच्यावर कारवाई होईल असं देखील मी स्पष्ट सांगितलं. आता सन्माननीय सदस्यांनी जो कागद दाखवला त्याच्या अगोदरचा एक कागद मी आपल्याला दाखवतो की ज्या संदर्भामध्ये आपण तुकाराम मुंडेंचा आणि प्रवीण परदेशींचा या ठिकाणी उल्लेख करतोय त्याला देखील मान्यता मुख्यमंत्र्यांनी दिलेलं पत्र माझ्याकडे, ते देखील मी तुमच्याकडे देतो. आणि त्याच्यानंतर EOWनं देखील चौकशी केलेली आहे, पोलीस डिपार्टमेंटनं देखील चौकशी केलेली आहे. दोन्ही चौकशीमध्ये त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे. तरी देखील परवा मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की अजून त्याच्यामध्ये काय चौकशी करायची असेल तर आपण नक्की चौकशी करू. परंतु 2 विषय वेगवेगळे आहेत. एक महिलांचा विषय आहे आणि एक भ्रष्टाचाराच्या संदर्भातला विषय आहे. आणि भ्रष्टाचाराच्या संदर्भातला जो विषय आहे त्याच्यामध्ये दोन्ही एजन्सीनी त्यांना क्लीन चिट दिलेली आहे आणि एक इन्क्वायरी चालू आहे. ती इन्क्वायरी पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काय असेल त्या पद्धतीनं कारवाई केली जाईल.